नमस्कार, कांचन्स रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण व्हॅनिला स्पॉन्ज केक कसा बनवायचा हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी मैदा, 2 चमचे तूप, अर्धी वाटी दळलेली साखर, 1 वाटी दूध, व्हॅनिला इसेन्स आणि 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये आपण दूध घालून घेऊयात। दूध घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 चमचे तूप घालायचे आहे। तूप घातल्यानंतर आता आपण यामध्ये 4 ते 5 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत। व्हॅनिला इसेन्स घातल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी दळलेली साखर घालणार आहोत आणि व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 वाटी मैदा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपलं सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे। आपल्याला अशा प्रकारची बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे। तयार झालेले बॅटर साईडला ठेवून आता आपल्याला ज्या भांड्यात केक बनवायचा आहे त्या भांड्याला तेल आणि मैदा लावून घेणार आहोत। केक टिनला व्यवस्थित तेल आणि मैदा लावून घेतलेला आहे। आता आपण आपल्या बॅटर मध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तयार झालेले बॅटर आपण केक टिन मध्ये काढून घेऊया आणि 2 ते 3 वेळेस चांगलं टॅप करून घेऊया। आता या बॅटर वरती आपल्याला ड्राय फ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। ड्राय फ्रूट्स घातल्यानंतर हा केक आपल्याला 15 ते 20 मिनिटे बेक होण्यासाठी ठेवायचे आहे। 15 ते 20 मिनिटांनी आपला केक छान बेक झालेला आहे। आता आपण हा डिमोल्ड करून घेऊया। आता आपला व्हॅनिला स्पॉन्ज केक तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।